केंद्र सरकारने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत महात्मा बसवेश्वर जयंती शासकीय जयंती म्हणून साजरी करावे, मनोहर धोंडे यांचे प्रतिपादन। नमस्कार, लोकास्था न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। जगतज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची 894वी जयंती येत्या 30 एप्रिल रोजी असून त्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे शिवा संघटनेची बैठक पार पडली। यावेळी शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची व विविध खासदार महोदयांची भेट घेतली। यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की राज्यामध्ये महात्मा बसवेश्वर जयंती ही शासकीय जयंती म्हणून साजरी करण्यात येते। त्याच अनुषंगाने काश्मीर ते कन्याकुमारी इथपर्यंत केंद्र सरकारने महात्मा बसवेश्वर जयंती ही शासकीय जयंती म्हणून साजरी करावी अशी मागणी आहे। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली येथे जंतर मंतरवर शिवा संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा त्यांनी दिला। सर्वांना सप्रेम जय शिवा। आज नांदेड जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली। येत्या 30 एप्रिल 2025ला क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची 894वी जयंती आहे। त्याची भव्य मिरवणूक काढण्याचा निर्णय दरवर्षीप्रमाणे याही आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे। आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे 2 विषय, दुसरे जे मागच्या आठवड्यात मी दिल्लीमध्ये केंद्र सरकारकडे मागणी केली त्यावरही चर्चा झाली। त्यामध्ये प्रामुख्यानं महात्मा बसवेश्वर यांची शिवा संघटनेमुळे देशातल्या 4 राज्यामध्ये शासकीय जयंती होते आहे। आता शिवा संघटनेकडून मी मागणी केलेली आहे की महात्मा बसवेश्वर यांची दरवर्षी अक्षय तृतीयेला केंद्र सरकारच्या वतीनं काश्मीर टू कन्याकुमारी संपूर्ण देशभर शासकीय जयंती साजरी करा। आणि दुसरी मागणी आम्ही केली की जो 12व्या शतकातला मूळ अनुभव मंडप आहे, जगातली पहिली संसद म्हणजेची ओळख आहे, तो मूळ महात्मा बसवेश्वरांचा बसव कल्याण या ठिकाणचा अनुभव मंडप हा हैदराबादचे नवाबाच्या वंशजाच्या ताब्यात आहे, तो मुक्त करा। आणि ज्या वट्ट्यावर कट्ट्यावर बसून महात्मा बसवेश्वर न्यायदान करायचे तो परूस कट्टा हाही मुस्लिमांच्या अतिक्रमणाने विळख्यात अडकलेला आहे। त्यामुळं बसव कल्याण या ठिकाणचा मूळ अनुभव मंडप आणि परूस कट्टा हा मुक्त करा आणि केंद्र शासनाच्या आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या ताब्यात घेऊन त्याला एक ऐतिहासिक वास्तू म्हणून देशभरातल्या पर्यटकांसाठी खुलं करा। या 2 मागण्या आम्ही केलेल्या आहेत आणि ह्या 2 मागण्यांसाठी महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप आणि परसू कट्टा मुक्त करा आणि दुसरी मागणी देशभर महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती करा। या 2 मागण्यांसाठी येणाऱ्या डिसेंबर 2025मध्ये दिल्लीला जंतर मंतरवर शिवा संघटनेच्या वतीनं प्रचंड मोठा धडक मोर्चा काढण्याची घोषणा आम्ही केलेली आहे। 29 मार्च 2025 दरम्यान दिल्लीत होतो। मी केंद्रीय मंत्री आमदार नितीनजी गडकरी, JP नड्डा, प्रतापराव जाधव, रामदासजी आठवले यांच्यासहित अनेक खासदारांच्याही भेटी घेतल्या आणि पंतप्रधान, राष्ट्रपती आणि गृहमंत्री यांनाही मी निवेदन या 2 मागण्यांचे दिलेले आहेत। आणि त्याचबरोबर जवळपास 30 खासदारांना भेटून मी शिवा संघटनेच्या 2 मागण्या दिल्या, ज्याच्या आधारावरती कालच्या चर्चेमध्ये जे वक्फ बोर्डाचं बिल आलं त्या चर्चेमध्ये कर्नाटकातल्या खासदारांनी पण हा संसदेत मुद्दा मांडलेला आहे। त्यामुळं या 2 मागण्या देशभर मोठी चळवळ उभा करून राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन ज्या पद्धतीनं करण्यात आलं तसंही करायची वेळ आली तरी आम्ही शिवा संघटना म्हणून हे आंदोलन हातात घेतो आहोत। आणि डिसेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या संसदीय अधिवेशनावर, हिवाळी अधिवेशनावर जंतर मंतरला शिवा संघटनेच्या वतीनं प्रचंड धडक मोर्चा काढणार आहोत।